रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. 15 तारीख आणि शनिवारची फक्त एक दिवसाचीच माझी वाट बघायची राहिली आता. आणि एवढं मला असं वाटतं की कधी शुक्रवारच्या रात्रीचे 3-4 वाजता आहेत आणि मी कधी पूजा करेन असं झालं आहे गुरुचरित्र पारायणचं. तर ही माझी अमावस्येची दीपपूजा होती, माझी श्रावण महिन्याच्या आदल्या दिवसाची. तर सर्वांना दीपामावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. आणि ही माझी छोटीशी पूजन होतं. माझे सगळे दिवे वगैरे सगळे करडात होते, का तर मी तिथे गौरी गणपती वगैरे बसवते म्हणून तिथेच माझे सगळे दिवे वगैरे असतात. आणि ही माझी छोटीशी पूजा होती. तर सांगा नक्की कशी वाटली. हाय फ्रेंड्स, कशा आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम, श्री गुरुदेव दत्त. ही माझी शॉपिंग होती थोडी. आणि थोडं माझ्या बहिणीने पुण्यावरून पाठवलेलं होतं. तर बघा, पारायणचं मी थोडी शॉपिंग केली आहे. तर इथं थोडी घेतलं होतं आणि तिथे थोडं घेतलं होतं, पुण्यावरून माझ्या बहिणीने पाठवलेलं. तर केळीच्या पानाची ताटं आहेत आणि 9 वाट्या वगैरे. हे ते पोतं होतं छोटंसं, ते बहिणीनं पाठवलेलं होतं. हे मी इथं घेतलेलं होतं. माझ्याकडे चौरंग पाट वगैरे सगळं आहे, ते कराडमध्ये. तर मी हा मोठा पाट घेतलेला होता. आणि चटई घेतलेली, चटईवर झोपायचं असतं म्हणून चटई घेतलेली. हा पाट घेतला होता बघा, गोल्डन कलरचं वर्क आहे त्याच्यावरती. ते हा पाट भेटला होता. माझ्याकडे आहे तो सिल्वर कलरचा आहे. कराडमध्ये 2 पाट आहेत, 2 चौरंग आहे सिल्वर कलरचे. आणि इथे फक्त माझ्याकडे ना चौरंगच होता, खाली असं पोती वगैरे ठेवायला असं नव्हतं, म्हणून मला हा पाट घ्यायचा होता. तर हा पाट घेतला होता बघा मी. छान होता असा मजबूत. कँडी मॅडम झोपून गेल्या बघा शॉपिंग बघता बघता. तर आता हा पाट आता माझ्याकडे आलेला आहे. गोल्डन कलरचं बघ, भारी वाटते. कँडी मॅडम आता झोपायला लागलेत बघा. तर बघा, बघते कशी शॉपिंग उठून उठून. आणि हे पोतं छोटंसं क्यूट पोतं, ह्याच्यामध्ये एवढं सुंदर सुंदर वस्तू आहेत ना, बघा तुम्ही आता. मस्त एकदम छान पाठवलं होतं वस्तू सगळ्या. पितळेचं आणि तांब्याचं केळीचं पान नाही घेऊ शकली, घेईन कधीतरी. खूप महाग असते ते जबरदस्त. पण हे स्टीलचं छान वाटत होतं म्हणून मी हे केलं. तर छोटूसे क्यूट 2 दिवे होते. हे बघा, मस्तच आहेत हे दिवे. कमळाच्या अशा आकारासारखे छान होते हे दिवे. हे 2 दिवे घेतलेत. छोटे आहेत, जास्त मोठे नाही, छोटे पण नाही आहेत, असे आहेत. हे बघा. आणि हा तांब्या आणि फुलपत्र आहे. किती मस्त होतं हे. एवढं छान होतं ना हा तांब्या आणि फुलपत्र. आणि जाड पण एवढा होता ना, सुंदर वाटत होता हे बघा, भारी वाटत होतं. आणि 3 ताटं आहेत आणि एका ताटामध्ये 3-3 वाटे आहेत, म्हणजे अशा 9 वाटे आहेत. आणि हे छोटंसं तांबे आणि फुलपात्र स्टीलचं आहे, 3 आहेत. हे बघा. आता मी जे प्रसाद बनवेन तो देवाच्या पुढे हे करायसाठी मी हे घेतलेलं आहे पारायणसाठी. जो आपली 7व्या दिवशी जी सांगता असते त्यावेळेस प्रसाद आपण करणार आहे, त्याच्यासाठी घेतलेलं होतं हे. आणि ही ताट पण एवढी सुंदर होते ना, केळीच्या आकाराचे पानाच्या, तर खूप सुंदर वाटत होते. स्टीलमध्ये खूपच छान वाटत होते. ह्या 9 वाट्या होत्या. थोड्या मोठ्या पाहिजे होत्या, पण चालतं आहे, मस्त होत्या या वाट्या. थोडी स्लाईट मोठी साईज पाहिजे होती, पण म्हणतात ना ते देवाच्या ह्याच्यानेच आपल्या घरी येत म्हणतात त्यासाठी. आणि गुरुचरित्राचं पारायण करते, मला एवढं म्हणजे एवढं भारी वाटतं ना, असं वाटते कधी मी ते शनिवारपासून ते चालू करेन असं झालं होतं, असं होतं आहे मला. आणि बस उद्याच म्हणजे आज संध्याकाळीच सगळं करणार. आणि चालू व्हायच्या आधीच एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते ना, म्हणजे एवढं पॉझिटिव्ह वाटते ना, खूपच मस्त वाटते. आणि म्हणतात ना, गुरुचरित्राचं पारायण तुम्ही स्वतःहून करत नाही, स्वामी स्वतःहून करून घेतात. त्यामुळे आता स्वामींनी ठरवलं की आमच्याकडून करून घ्यायचं आहे. आणि एवढं म्हणजे आत्तापासून एवढं सुंदर वाटतं आहे ना, म्हणजे असं कधी करेन असं, कधी वाचाय बसेन असं झालं आहे. हे छोटूसा पाट घेतलेला आणि हे 2 तांबे घेतलेले. जो देवाऱ्यावरती आपण कळस पुसतो ना, ते तांब्यावर म्हटलं कोण रोज त्याला हे करणार, ते कलरवाला तांब्या घेतला होता मी. आणि हे अभिषेक करायला मी आता अभिषेक करत होती ना स्वामींचा वगैरे, तेव्हा ते
तांब्याच्या ताटातून पाणी हे होत होतं, तर मग खोलगट असं ताट भेटलं होतं मला डिझाईनवालं, तर ते ताट घेतलं होतं. ही रांगोळी घेतलेली रेडीमेड, ती पण रांगोळी काढायची, पण ही ठेवायला घेतली होती पुढे. काहीतरी 30 रुपयाला का 25ला भेटलं होतं, ते 30 रुपयाला भेटलेलं. हा रुमाल घेतलेला, म्हटलं जवळ असून द्यावा पुसायला वगैरे हात वगैरे. आणि हे बाथरूमच्या पुढे ठेवायला मॅट घेतलेले, डोरमॅट, पायपुसण्या. दोन्ही मरून कलरचे आहेत, तुम्हाला वाईन कलर असा दिसतो आहे. आणि हे बस्कर घेतले होते नवीनच, म्हणजे जेवढं होईल तेवढे नवीनच वापरायचं. जास्त आपण घरात यूज केलेलं नाहीच वापरू शकत. नवीन साड्या वगैरे, नवीन ड्रेस. मी येल्लो कलरचा ड्रेस घेतला आहे आणि हे नवीन बस्करच आहेत बघा. हे 4 बस्कर, ते पिलो कवर होते राऊंड शेपचे, लोडचे. हे चटई घेतलेली खाली झोपायला. आणि मला एवढी उत्सुकता लागली ना, म्हणजे कधी शनिवार येतो आणि मी कधी करते असं झालं आहे. आणि सर्व मी नवीन घेतलं आहे, म्हणजे असं नाही की तुम्ही पण नवीन घ्या. म्हणजे घरात असेल त्यांना पण चालून जातं, पण मला खूप म्हणजे असं वेड आहे हे असं हे करायचं, सगळं घ्यायची वस्तू वगैरे खूप वेड आहे मला. तर हे सगळे शॉपिंग बघा माझी कशी वाटली ते सांगा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा यार, प्लीज 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 सबस्क्राईब करा. मी तुम्हाला अजून नवीन नवीन काहीतरी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवत जाईन आणि माझं कुठं चुकतं आहे ते पण मी सांगत जाईन. हे बघा. आणि गुरुचरित्राचं पारायण करताना ते पण दाखवेन मी. आणि एवढं सुंदर वाटतं ना मला गुरुचरित्र, खरंच परत परत रिपीट करते, पण मला एवढं सुंदर वाटतं ना मला. म्हणजे आधीच आपल्याला हे होतं आहे, म्हणजे कधी आपण चालू करतो आहे, कधी हे करतो आहे, तसं झालं आहे मला. मी आता इथे दुसऱ्या दिवशी दत्तगुरूंचा फोटो घ्यायला गेलेली. इथे मूर्ती नाही भेटली मला, तर इथे मला छोटासा दत्तगुरूंचा फोटो पण भेटला. तो आता ते फ्रेममध्ये करून देतील बघा. हे बघा, खूप छान होतं. ह्यांच्यापाशी मोठा पण होता हा बघा फोटो, पण मी हा छोटावाला घेतला आणि हा मोठावाला पण होता. नंतर तिथून इथे आम्ही परत छोटासा चौरंग घ्यायला आलेलो, का तर मी कळस पूजन केलं आहे, त्याच्याखाली चौरस तांदूळ ठेवायला चौरंग घेतलेला छोटासा, तर ते इथे घेतलेलं होतं लंबचौरस. आणि आरतीचं ताट, माझ्याकडे जे आरती करायचं आहे ते सगळं कराडमध्ये आहे, त्याच्यामुळे मी इथं छोटंसं ताट एक घेतलेलं आरती करायला, असं दत्तांची. तर इथे कृष्ण भगवानचा आता बड्डे येतो आहे, तर त्यांचे कपडे वगैरे सर्व इथं आले होते. पुन्हा इथे अगरबत्ती वगैरे घेतली होती आणि घरी आले. मी पिवळा ड्रेस घेतला आहे, जे आपण पूजेला बसणार आहे तेव्हा घालताना. म्हणजे प्रत्येकजण नवीन साडी घालतं, नवीन ड्रेस घालतं घरामधलंच, पण मला स्वतःला पिवळा ड्रेस पाहिजे होता म्हणून मी घेतला होता. हे धूप अगरबत्ती वगैरे सगळं घेतलं आहे. हा पिवळा दुपट्टा आहे आणि हे पितांबरी लिक्विड घेतलं आहे, कोणतं पितळेची. हे जे भांडी घासायला, देव वगैरे घासायला घेतलं आहे. ते छोटंसं ताट होतं, हे चौरंग होते आणि हे गुरुदत्तांचा फोटो होता बघा. हे हा बघा, ग्लिटरवाला इतका सुंदर आहे ना, मस्त. श्री गुरुदेव दत्त. आणि माझं पारायण शनिवारपासून 15 तारखेपासून चालू होतं आहे, म्हणजे उद्यापासूनच. त्यामुळे एवढं भारी वाटते ना मला, खरोखर भारी वाटते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बाय.